नमस्कार मित्रांनो, रेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, काल शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजेच टेट 2025चा निकाल जाहीर झाला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस आले की सर या परीक्षेचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे का, हे जे मार्क्स आहेत ते नॉर्मलायझेशन होऊन आलेले आहेत का, आणि जर झालं नसेल तर नॉर्मलायझेशन होणार आहे का। आता या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा। कारण येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही मागच्या भरतीमध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने, आणि बऱ्याच वेळेला तेच विद्यार्थी लागलेले आहेत आणि अशा असंख्य त्रुटी मागच्या भरतीमध्ये झालेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्या त्रुटी आपल्याला दूर करायच्या आहेत। त्याचबरोबर संच मान्यतेचा विषय आहे आणि असे बरेचसे विषय आहेत ते घेऊन आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे शेअर करा, जेणेकरून सर्वजण आपल्यासोबत कनेक्ट राहतील। तर मित्रांनो, हा जो निकाल आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर हे मार्क्स फायनल आहेत का। तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जो काही निकाल आपला लागलेला आहे आणि तुम्हाला जे काही मार्क्स असतील ते मार्क्स तुमचे फायनल असणार आहेत आणि तेच मार्क्स इथून पुढं भरतीला जे काही तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार आहे, त्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना जे गुण तुम्हाला काल मिळालेले आहेत तेच गुण अंतिम धरले जाणार आहेत आणि त्या गुणांवरतीच तुम्हाला या ठिकाणी शिक्षक व्हायचं आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा प्रश्न केला की हे मार्क्स नॉर्मलायझेशनचे आहेत का विदाऊट नॉर्मलायझेशनचे आहेत। तर या बाबतीमध्ये कुठलीही माहिती उपलब्ध नाही। तसं आपल्याला परीक्षा परिषदेकडून काही ऑफिशियल परिपत्रक वगैरे काढून त्यांनी कुठं असं म्हटलेलं नाही की हे नॉर्मलायझेशननं आहे किंवा विदाऊट नॉर्मलायझेशननं आहे। तर शेवटी IBPS जे निकाल लावत असतं ते नॉर्मलायझेशननं लावत असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। परंतु तरीसुद्धा आपल्याला नेमकं माहीत नाही की हा निकाल जो आहे तो नॉर्मलायझेशन करून लावलेला आहे का नॉर्मलायझेशन झालेलं नाही। आता याच्यामध्ये असंख्य मित्रसुद्धा 0 मार्क्सवरती आहेत। जे काही रात्री लिस्ट आलेले आहे त्या लिस्टवरती तुम्हाला दिसत असेल की बरेचसे मित्र जे आहेत ते 0 मार्कांवरती आहेत। आता प्रश्न असा पडतो की हे 0 मार्क्सवरती जे असणारे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी जर पेपरचा विचार केला तर 15 ते 20 प्रश्न मराठीला होते आणि त्याचबरोबर ते 20 प्रश्न सोडले, काही जणांना 25 होते पण आपण 20 पकडून चालू, तर ते 20 प्रश्न आणि बाकीचे 180 प्रश्न, त्या मुलाने 180 जरी गोळ्या मारल्या असत्या तरी किमान 10-15 तरी मार्क्स त्याला पडले असते। म्हणजे ते 15 आणि हे 10 असे करून जर ते 25 होत असतील तर तेवढे तरी मार्क्स किंबहुना त्याच्या या लिस्टमध्ये दिसायला पाहिजेत। परंतु त्यांना 0 मार्क्स पडलेले आहेत। आता मग ते नॉर्मलायझेशन होऊन ते कमी झालेले आहेत का काय झालेलं आहे याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही। आणि दुसरी गोष्ट की हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी जर TET पात्र असतील तर निश्चितच त्यांना 0 मार्क्स पडणार नाहीत, कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं एवढी सोपी गोष्ट नाही। TET पात्र करणारा विद्यार्थी 0 मार्क्स घेऊ शकत नाही। मग हे विद्यार्थी नेमके कोण आहेत, हे विद्यार्थी अपियरवाले आहेत का किंवा काय, या सगळ्या गोष्टी आहेत। परंतु सध्या तरी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की जे काही तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स फायनल आहेत, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। बरेचसे विद्यार्थी म्हणजे ग्रुपवरती मेसेज करतोय की हे मार्क्स जे आहेत ते आत्ताचे मार्क्स खरे नाहीत, याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे। तर असं काही होणार नाही। तुमचं जे गुणपत्रक आहे, जे तुम्ही डाउनलोड केलं असेल, काल तुम्ही जे मार्क्स बघितले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की सगळ्यात शेवटी त्यांनी अशी नोट लिहिलेली आहे की हेच मार्क्स शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करताना ग्राह्य धरले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला इथून पुढं कुणी काही सांगू, या मार्कांमध्ये बदल होणार नाही। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही लढा असतो तो लढा आपल्याला भरती पूर्ण व्हायच्या अगोदर लढायचा असतो। त्या मागण्या आपल्याला अगोदर मांडायच्या असतात आणि मग त्या आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात। एकदा भरती झाली, मार्क्स आले, तुमचे गुण तुम्हाला कळाले तर त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता ही खूप कमी असते आणि त्यामुळे याच्यामध्ये आता कुठलाही बदल होणार नाही। आणि भरतीच्या अगोदर जी काही आंदोलनं असतात त्या आंदोलनांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा असतो।
परंतु काल गुण जाहीर झालेले आहेत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त आहेत ते विद्यार्थी साहजिकच तुमच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये भाग घेणार नाहीत, असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळं हे जे मार्क्स कळालेले आहेत हेच मार्क्स अंतिम आहेत आणि याच गुणांवरती तुम्ही शिक्षक होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि ज्यांना कमी पडलेले आहेत त्यांनी खचून न जाता पुन्हा या ठिकाणी नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अजून फ्युचरमध्ये शिक्षक भरती आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तिथं तुम्ही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. त्यामुळं जर तुम्ही आता या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जे काय वाटतं ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.